आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधलाय आणि संवादादरम्यान त्यांनी पुण्यातील लॉकडाऊन संदर्भात मोठी घोषणा केली आहे। खरं तर त्यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला। पाहूयात। आमचे अधिकारी आणि सर्व सहकारी आज दर आठवड्याच्या मीटिंगप्रमाणे आज मीटिंग झाली कोरोनाच्या संदर्भात, परंतु आजच्या मीटिंगमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे विषय पुढे आले। खरं तर कोरोनाचं संकट आता हळूहळू कमी होत आहे, पण तरी देखील आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी एकत्र बसून शनिवार रविवार देखील त्या ठिकाणी बंद राहील, चालू राहणार नाही। सोमवार ते शुक्रवारच चालू राहील। पुढच्या शनिवार रविवार देखील ही साधारण पद्धत राहील, पण परिस्थिती जर खूपच आतमध्ये आलं तर कदाचित बदल त्या ठिकाणी केला जाईल। तुम्ही कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, पुणेकरांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की शनिवार रविवारी का आज पुन्हा सगळी बंद केलं। त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्रामध्ये कोरोना कमी व्हायला लागला आहे। अजूनही सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, इव्हन काही प्रमाणात पुणे असं काही जिल्ह्यामध्ये प्रमाण आहे। हे कोल्हापूर हे जरी खरं असलं तरी देखील खूप मोठ्या प्रमाणावर सगळे पोलीस अधिकारी, सगळे लोकप्रतिनिधी, रेव्हेन्यूचे अधिकारी सांगत होते शनिवार रविवार एवढी प्रचंड गर्दी, महाबळेश्वरसारखं ठिकाण असेल, आपला खंडाळा लोणावळा असेल, आपलं खोपोली असेल, एवढ्या प्रचंड रांगा, म्हणजे का नागरिक असं करतात मला काही कळत नाही। नागरिकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे। मी सर्वांना आवाहन करतो की जर खूप जण आता राज्याच्या बाहेर पण जायला लागलेले आहेत। आज अनेक लोकप्रतिनिधींनी सांगितलं, कुणी बाहेर देवदर्शनाच्या निमित्तानं गेलं तो त्यांचा अधिकार आहे। प्रत्येकाची कुठे ना कुठे श्रद्धा असते, त्याच्यामध्ये कुणाला काही अडचण वाटायचं अजिबात कारण नाही। परंतु काही जण ट्रेकिंगच्या अलीकडच्या काळात ट्रेकिंगला लोक जातात, तिथं बरेच लोक गेले। तसं जर झालं तर पुण्यामधले जिल्ह्यातले बाहेर गेलेले लोक परत आल्यानंतर त्यांना 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, तसे आदेश काढावे लागतील। आज तशा प्रकारची चर्चा सर्वच खासदार, आमदार, सर्व सहकाऱ्यांच्याकडनं आणि अधिकाऱ्यांच्याकडनं पण त्या ठिकाणी आली आणि डॉक्टर मंडळींनी पण सांगितलेलं आहे, जे टास्क फोर्सचे डॉक्टर आहेत, की आत्ताच्या काळामध्ये अमेरिका, इंग्लंड म्हणजे आणि आपलं आफ्रिका, साऊथ आफ्रिका ह्या तिन्ही ठिकाणी तिसरा लाट येऊ पाहते आणि तिथं तर विशेषतः इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनेशन झालेलं होतं, तरी देखील तिथं तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण खरोखरीच गांभीर्याने घेण्याची गरज आहे। बाकीच्या सगळ्या गोष्टी एक वेळ थोड्या उशिरा आपल्याला करता येतील, परंतु प्रत्येक माणसाचं आरोग्य नीट नाही राहिलं, यदा कदाचित नीट काळजी नाही घेतली आणि त्याच्यातनं त्याचा स्वतःचा त्यानं जीव गमावला तर कुटुंब उघड्यावर पडतं आणि प्रचंड त्या व्यक्तीचं पण नुकसान, त्याला आयुष्यातनं उठून जावं लागतं। ही गोष्ट होता कामा नये। आम्ही पिंपरी चिंचवडचं आयुक्तांनी काय साधारण घडलेलं आहे त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला। कमिशनर आणि महापौरांना पुण्याच्या मोहळांना दिलेले आहेत। मी ही गोष्ट तुम्ही मीडियानी पण गांभीर्याने घ्या आणि सगळ्या नागरिकांनी गांभीर्याने घ्या। पिंपरी चिंचवडमध्ये मृत्यू जे झाले दुसऱ्या लाटेमध्ये त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला गेला। त्याच्यामध्ये 4 हॉस्पिटल निवडलेली होती। एक मगर जम्बो हॉस्पिटल अण्णासाहेब मगर स्टेडियमचं, दुसरं YCM, तिसरं बिर्ला आणि चौथं DY पाटील कॉलेज तिथं आहे, तिथलं हॉस्पिटल मोठं आहे। 4ही नावाजलेली हॉस्पिटल आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तिथं 53% मृत्यू हे 60 वर्षापेक्षा कमीचे आहेत।
म्हणजे 30 ते 60 किंवा 25 ते 60 यामध्ये 53% मृत्यू आहेत. पहिल्या लाटेमध्ये 60% वरच्या वयोगटातल्या लोकांना मृत्यू जास्त होत आहेत हे आपण पाहिलं. बरेचसे तरुणी यांना वाटतं आपल्याला काय होणार आहे. पहिल्या लाटेमध्ये तर 60च्या वरच्यांना त्रास झाला, त्याच्यावर वयस्कर लोकांना सगळे सांगायचे घराच्या बाहेर पडू नका, अमुक पडू नका. पण आता जो रिपोर्ट आलेला आहे, फार बारकाईने रिपोर्ट केला. ही गोष्ट आमच्या बैठकीमध्ये सगळ्यांनीच गांभीर्याने घेतली आणि म्हणून विक्रम कुमारांना पण सांगितलं पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला पुणे शहराचा पण रिपोर्ट पाहिजे. पुणे शहरातले जे महत्त्वाचे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये जसे तिथले 4 हॉस्पिटल निवडले गेले तर 60 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू 53% झालेला आहे. 43% मृत्यू हे कोणत्याही प्रकारची कोमॉर्बिडियलची नसलेल्या म्हणजे अशा प्रकारच्या लोकांना झालेलं आहे. आता त्यांना कुठलाच आजार नव्हता. काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे डायबेटिक असेल किंवा ब्लड प्रेशर असेल किंवा आणखीन कुठला इतर आजार असेल, अशा लोकांना करोना जास्त लवकर अटॅक करतो आणि त्याचा आरोग्य एकदम धोक्यात येतं. तशा प्रकारचं इथं घडलेलं नाही. इथं कुणालाही कुठलाही आजार नसलेले 43% लोक ह्याच्यामध्ये दगावलेले आहेत. 20% मृत्यू हे 31 ते 45 वयोगटातील व्यक्तींचे झालेले आहेत. म्हणजे 53%मधले त्याच्यातले 20% ते 31 ते 45चे आहेत आणि बाकीचे 45 ते 60पर्यंतचे आहेत. महिलांच्या पेक्षा पुरुषांचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. पहिल्या लाटेमध्ये साधारण आपण पाहिलं होतं तर त्याच्यामध्ये महिलांच्यापेक्षा पुरुषांचं प्रमाण जास्त होतं आणि तीच गोष्ट दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहायला मिळालेली आहे. गृहविलगीकरण रुग्णांनी लक्षणे वाढू लागल्यास अथवा SpO2 लेवल पाहिजे. आपण काय करतो, आपण फक्त आपलं किती ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते बघतो आणि जातो. तसं नाही केलं पाहिजे. पहिल्यांदा बघितल्यानंतर 5-6 मिनिट चाललं पाहिजे आणि जर एखाद्याचं 98 ऑक्सिजनचं प्रमाण असेल आणि चालल्यावर ते 94च्या आत आलं तर ते आरोग्याला घातक आहे, त्या व्यक्तीला घातक आहे. आणि त्यामुळं त्यांनी ताबडतोब त्यांच्या फॅमिली डॉक्टर्स असतील किंवा आपले गव्हर्मेंटचे हॉस्पिटल्स असतील किंवा आमच्या कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल्स असतील ह्या ठिकाणी ताबडतोब त्यांनी सल्ला घेतला पाहिजे. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. हे मला आपल्याला सगळ्यांना ह्या निमित्तानं सांगायचं आहे. इतर पण काही गोष्टी ह्याच्यामध्ये झाल्यात. पुरंदर तालुक्यातील भैरवाडी गावातील सर्व नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करून घेणारं देशातील पहिलं गाव म्हणून त्याचा आता उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे. जिल्ह्यातलं आपल्या पुरंदर तालुक्यातलं हे भैरवाडी गाव आहे. पुणे ग्रामीण भागातील 2402 दिव्यांग व्यक्तींचे 14 जून 2021 रोजी कोविड लसीकरण पूर्ण केलेलं आहे. मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला होता की 18 वर्ष वयोगटातल्या पुढच्या सगळ्या दिव्यांग व्यक्तींना लसीकरण करायचं. ग्रामीण भागात 9 दिवस सोमवारचा ठरलेला होता. शहरी भागामध्ये तर काही पुढारी मला वाटतं वृत्तपत्रांनी पण पुढाकार घेतला होता आणि आमच्या कॉर्पोरेशननी आणि दोघांनी संयुक्त विद्यमांनी तो कार्यक्रम राबवलेला होता. तशा प्रकारे त्याही वर्गाच्या करता आपण निर्णय घेतला. तसंच पिंपरी चिंचवड मनपाच्या अंतर्गत 32 वॉर्डमध्ये 26 फीवर क्लिनिक आणि 21 कोविड बाधित एज ग्रुप खाली चाललेला आहे. कमी वय असलेल्या आता पहिली लाट 60च्या पुढं, दुसरी लाट 30 ते 60च्या मध्ये 53%. त्यामुळं आपण म्हणतोय की तिसरी लाट कदाचित लहान मुलांना अडचणीची ठरेल का. मला माझ्या पालकांना, माझ्या नागरिकांना घाबरवायचं नाही, पण आपण ही सगळी काळजी घेतली पाहिजे. हे जे रिपोर्ट पुढे आल्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅक्सिन ऑन व्हील्स अंतर्गत अनाथ, एड्सग्रस्त मुले, वृद्धाश्रम,
त्याच्यानंतर आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल इत्यादी ह्या सगळ्यांना त्यांच्या जागेवर जाऊन लसीकरण करण्याचा कार्यक्रम आपण आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राबवलेला आहे. परदेशी शिक्षणाकरता जाणाऱ्या 1484 विद्यार्थ्यांचं लसीकरण आपण पूर्ण केलेलं आहे. हे पूर्ण करत असताना एक दुसरा मुद्दा पुढे आलेला आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी काय केलेलं आहे, सिरम इन्स्टिट्यूटची लस घेऊन 2 लस घेतल्या तर त्यांना परदेशामध्ये जायला परवानगी आहे. पण भारत बायोटेक यांच्या लसीला अजून त्यांनी मान्यता दिली नाही. आज ती पण चर्चा बरीच झाली. आता त्या मुलांनी कोवॅक्सिन घेतलेलं आहे, मुलांनी किंवा मुलींनी कोवॅक्सिन घेतलेलं सर्टिफिकेट दाखवलं तर त्या ज्या देशात जायचं ते देश एंट्री देत नाही का, तर ते म्हणतात की WHO ह्याला मान्यता दिलेली नाही. त्यांचा प्रयत्न चालू आहे भारत बायोटेकचा की मान्यता घ्यायची. पण मान्यता घेत असताना काही थोड्याशा त्रुटी राहिलेल्या आहेत. असं ते म्हणतात की आम्ही काही दिवसात पूर्ण करू. पण बरेच पालकांनी, लोकप्रतिनिधींनी आणि विद्यार्थ्यांनी मला विचारलं की आता आम्ही कोवॅक्सिन घेतलं आणि आम्हाला जाता येत नाही, तर आम्ही आता सिरमचं वॅक्सिन घेऊ का? तर डॉक्टरांचं म्हणणं आहे ते घेता कामा नये. कारण ऑलरेडी त्यांनी 2 वॅक्सिन डोस हे जे घेतलेले आहेत कोवॅक्सिनचे घेतलेले ते बदलून चालत नाही असं सगळ्यांचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नाहीतर काही मुलांना परदेशामध्ये जायचं आहे आणि आता ते आपण घेतलं नाही म्हणून आपल्याला मिळत नाही म्हणून काहीतरी उत्साहाच्या भरामध्ये तो पुन्हा दुसरा डोस घ्यायला जाल, ते बरोबर नाही, योग्य नाही असं माझं नाही, तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे. फक्त मी या निमित्तानं माझ्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या ही बाब लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. शनिवार ठेवणार आहे कारण लोक कुठं फिरायला किंवा भिजायला, कुठं धबधब्याखाली इकडं तिकडं मोठ्या प्रमाणात जातात. कृपा करून जाऊ नका. ह्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्या. पॉझिटिव्हिटीचा रेट हा पुण्यामध्ये 5% आहे, पिंपरी चिंचवडला 5.2 आहे, ग्रामीणला साधारण 9% आहे. त्याच्यावर ग्रामीण आम्ही लेवल 4मध्येच ठेवलेलं आहे आणि पिंपरी चिंचवड 5च्या पुढे आहे, त्याच्यामुळे ते लेवल 3मध्ये ठेवलेलं आहे. आणि हे आपलं 5 असल्यामुळं पुण्याला लेवल 2मध्ये ठेवलेलं आहे. माझी तमाम नागरिकांना आव्हान आहे, विनंती आहे की बाबा अनावश्यक प्रवास त्यांनी टाळावा. सहली, धबधबे, इतर ठिकाणी पावसामध्ये भिजायला वगैरे ह्या पण गोष्टी त्यांनी टाळाव्यात. आणि टास्कफोर्सच्या माध्यमातून बालरोग तज्ज्ञांना कोविडविषयी प्रशिक्षण देण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर पण झालेल्या आहेत. टास्कफोर्सनी पण तसं सांगितलेलं आहे. एक गोष्ट आमच्या लक्षात आली की बालरोग तज्ज्ञ तालुक्याच्या ठिकाणी काही थोडेसे अडचणीचे तालुके आहेत किंवा मागासलेला भाग आहे, तिथं मिळायला अडचण येते. त्याकरता आम्ही आहे त्याच डॉक्टरांना काही ठराविक गरजेपुरतं ट्रेनिंग देण्याच्याबद्दलचा पण निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून नंतर येऊच नाही 3री लाट. पण यदाकदाचित सगळ्यांनी नियमाचं पालन नाही केलं तर आली तर आपण अशा प्रकारची काळजी घेण्याचं राज्यामध्ये पण आपलं नियोजन चालू आहे. आणि आज आपल्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये देखील दोन्ही कॉर्पोरेशन आणि आमचा पुणे जिल्हा ह्याचा आढावा घेत असताना ह्या सगळ्या बाबी पुढे आलेल्या आहेत. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. एकीकडे सगळं हे नियोजन चालू असताना तिथं तुमच्याच आघाडीतले जे मंत्री आहेत विजय वडेट्टीवार यांनी आत्ता सांगितलं की ओबीसींचं शिबिर तिथं होते, राज्यभरातून 300 लोक येत आहेत. मग हे तुम्ही इतकं सगळं करत असताना ह्यांच्यावर अशी कारवाई करणार का? ह्यामध्ये सरकार वेळोवेळी सांगत असतं की बाबा आता 50 लोकांना परवानगी आहे, 100 लोकांना परवानगी आहे. त्या दिलेल्या परवानगीच्या पेक्षा जास्त लोकांनी, जे आम्ही सरकारमध्ये काम करत असतो त्यांनी तर ही गोष्ट अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
आपण पर्टिक्युलर आमच्यातल्या एका सहकार्याचं नाव घेऊन सांगितलेलं आहे, तर मी त्यांच्याशी ह्याबद्दल बोलीन. शेवटी पुणे शहर आत्ताच सांगितलं की लेवल 2मध्ये आहे, पिंपरी चिंचवड लेवल 3मध्ये आहे आणि हे 4मध्ये, ग्रामीण 4मध्ये अशा प्रकारचं आहे. 1 आठवड्याच्या करता आम्ही हेच भूमिका घेतलेली आहे. तर पुण्यामध्ये असेल तर त्यांना परवानगी असेल त्या परवानगीच्या बाहेर त्यांना काही करता येणार नाही. आणि त्यांचे क्या 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 मैं रिपीट करूं? हमने उसका बंदोबस्त किया है. पुणे डिस्ट्रिक्ट और दोनों हमारे कॉरपोरेशन, इनमें 1 लाख वैक्सीन रोज करने का हमारा सब हमने इंतज़ाम किया था, लेकिन अभी हम 1,50,000 तक किया है. तो पीएम से हमने जो बताया वैसा वैक्सीन अगर हमें मिला तो इस डिस्ट्रिक्ट में हम उतनी वैक्सीन हमें अवेलेबल हो गए तो 1,50,000 वैक्सीन रोज हम कर सकते हैं. नाही, पर्यटनाच्या संदर्भामध्ये नागरिकांनी शनिवार रविवार बंद असेल तर बाहेर पडायचं कारणच नाही ना. ते आम्ही तेच आव्हान करतो. आता हा कठोर निर्णय आहे. नागरिक किंवा नवीन पिढी वगैरे ते सगळे नाराजच होणार की तुम्ही काय सांगताय, किती दिवस आम्ही घरात बसायचं. पण तिसऱ्या लाटेची चाहूल ज्यावेळेस अमेरिकेसारख्या आणि इंग्लंडसारख्या पुढारलेल्या राष्ट्रात आली की जिथं जवळपास 100% व्हॅक्सिनेशन झालेलं आहे, एवढं व्हॅक्सिनेशन झालेलं असताना आपल्याकडे तेवढं अजून व्हॅक्सिनेशन झालेलं नाही. शेवटी आम्ही राज्यकर्ते म्हणून काम करत असताना, आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना, जनतेच्या आम्ही जे काही चर्चा करून आमच्या समोर येतो आणि त्याच्यातनं आम्ही जो सार बाहेर काढतो ते सगळं लोकांना आव्हान करणं, तुमच्या मीडियाच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोचवणं हे आमचं कामच आहे. ते मी केलेलं आहे. कुठे तरी शनिवार रविवार तर बंदी असणार, इतर वेळेस मोकळीक आहे. जे काही आपण त्यांना दिलेली आहे ती नियमाने ठरवून दिलेली, इथं लेवल 2 तिथं लेवल 3 आणि ग्रामीणला लेवल 4. पण तरी पण जास्तीत जास्त लोकांनी आपल्या स्वतःच्या कामापुरतं ते बाहेर पडावं. हे बाकीच्या गोष्टी आहेत त्याला अजून महत्त्व देऊन एकदा हे पक्क आपण 100% कोरोनामुक्त आपला राज्य आणि देश झाला तर परत आजची भर पुढं भरून काढा ना. पण आजच जर तुम्ही स्वतःच तुमचा जीव धोक्यात घातला गेला आणि तुमच्यामुळे इतरांचा जीव धोक्यात आला तर काय पुढं आपण करू शकत? काहीच नाही. त्याच्या संदर्भात काही निर्णय घेतला. सौरवराव, आमचे लोहिया, आमचे जिल्हाधिकारी, आमचे दोन्ही आयुक्त हे सगळेजण त्यांच्याशी बोलत आहेत. CP दोन्ही CP शहरातले पण आणि शहरातले पण सगळे, आणि त्याच्यातनं त्यांची चर्चा चालू आहे. हाँ वही. आणि दादा पण विषय असा आहे, एकीकडं तुम्ही हे सगळं करताही बरोबर आहे, पण रात्री ना नाकेबंदी नसते पोलिसांची. 10 नंतर खाद्यपदार्थांचे स्टॉल अजूनही चालू असतात पुण्यामध्ये, परमिट रूम सुद्धा चालू असतात. आज कारवाई करत नाही. ऐका ना, आज त्याच्या आपण थोडंसं काय झालं, ह्या गोष्टीला 14 महिने झाले. 14 महिने झालेले असल्यामुळं थोडं आपण लिबरल राहण्याचा प्रयत्न केला. पण आता काही कठोर भूमिका, हे जे काही बाकीचं जगामध्ये इतर वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये काय घडलेलं आहे ते पाहता, स्वतः राज्याच्या प्रमुखांनी देखील जे टास्क फोर्सच्या निमित्तानं काही गोष्टी पुढे आल्या. आता आपण बालरोग तज्ज्ञांच्या बद्दलचा विचार त्या ठिकाणी करतोय. लहान मुलं उद्याच्या काळात तिसऱ्या लाट येऊ नये, परंतु आली तर काय काळजी घ्यायची त्याच्याबद्दलची सगळी आखणी आम्ही केलेली आहे. सगळीकडे आम्ही त्याकरता आढावा बैठका घेतोय, सांगतोय, काही अडचण असेल तर दूर करतोय.
निधी कमी पडत असेल तर त्यांना निधी उपलब्ध करून देतोय. हे सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे. दादा, तिसरी लाट 2 ते 4 आठवड्यात येईल असं काही टास्क फोर्सने म्हणजे काही विश्लेषण केलेलं आहे? नाही, माझ्या तर कानावर नाही. मग तर तुम्ही आणखीन घाबरून सोडाल सगळं. आणि बातम्या कसं कधी त्यांना मनापासून 55व्या वर्धा दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा. हो का, ज्या वेळेस निवडणुका लागतील ना त्यावेळेस कोणाकोणाची आघाडी कोणाकोणाची युती हे व्यवस्थित सांगतो प्रेस घेऊ. आत्ता काही तसलं डोक्यात नाही. ज्याला त्याला आपला स्वतःचा पक्ष वाढवण्याच्या करता मुभा आहे आणि जी जबाबदारी आघाडीच्या मार्फत जनतेच्या ते कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या मार्फत स्वीकारलेली आहे ती व्यवस्थित राबवण्याचं काम चालू आहे. दादा, आजच्या योजनेची माहिती आहे की केंद्राने कोरोना काळामध्ये राज्यांना जवळपास 8,200 करोड दिले पैसे. महाराष्ट्रात सर्वात जास्ती 1,185 करोड दिले. तेवढे पुरे आहेत तर त्या प्रकारे नाही, तेवढे पुरे नाही आहेत, अजून द्या. दादा, सार्वजनिक बैठक आहे संध्याकाळी 7 वाजता. 7 वाजता ना, 7 वाजता. मला नाही माहिती, मी चौकशी करतो. मी कधी कुठेही गेलो तरी मी कोणाला ताब्यात घ्या वगैरे सांगत नाही. पुणे जिल्ह्यामध्ये व्यवस्थित निर्णय चालू आहे, व्यवस्थित लागू होतोय. काही ठिकाणी मात्र ते लागू नाही झाला. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना तिथल्या विभागीय आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत की जी राष्ट्रीयकृत बँक, जी खाजगी बँक, जी डिस्ट्रिक्ट ऑफ मराठवाड्यात ती बँक जास्त काम करते, पीक पुरवठा करते, तर त्यांनी कागदपत्राची पूर्तता जर असेल त्या शेतकऱ्याची आणि पिकं त्यांनी त्या पद्धतीनं दाखवलेली असतील तर त्यांना पीक कर्ज दिलं गेलं पाहिजे अशा सूचना कालच देण्यात आलेल्या आहेत. जे त्याची अंमलबजावणी करणार नाही त्या बँकेवर कारवाई करा अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. नाही, मला काहीच माहीत नाही. माझी मीटिंग संपली. तुम्ही पण बघता इथं सकाळपासून मी असतो. जे कोणी येतात त्या प्रत्येकाला मी भेटतो. मी लोकांच्यामध्ये राहणारा कार्यकर्ता आहे आणि आज नाही 30 वर्ष तेच काम करत आलेलो आहे. पुढेही जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत करत राहणार आहे. मी बाहेर पडल्यानंतर काही जण एकदम गाडीला असे आडवे आले. वास्तविक आमचा कन्वाय ज्यावेळेस निघतो त्यावेळेस रस्ता क्लिअर असतो, सगळ्या गाड्या पुढं चाललेल्या असतात. असं कुणी करू नये. आम्ही जर कोणाला वेळच दिला नसता, तुम्हाला वेळ दिला ना, तुम्ही भेटा, तुम्ही निवेदन द्या, चर्चा करा, चर्चेची तयारी. शेवटी प्रत्येक लोकांचं कुणाचंही सरकार असलं तर 100% जनता समाधानी असते अशातला भाग नाही. प्रत्येकाचे काही ना काही अडचणी असतात, काही ना काही प्रश्न असतात. 100% सगळे प्रश्न सुटतात असंही नाही. पण चर्चा केल्यानंतर ज्याचा जो प्रश्न मांडतो त्याचंही काही प्रमाणात समाधान होतं आणि जो ऐकतो तोही त्याला जे काही वाटतं त्याचं उत्तर देतो आणि त्याच्यातनं व्यवस्थित होतं. कारण तिथनं जरा तेवढ्यापुरतं हे गोष्ट 1 मिनिटाची घडली, पण 1 मिनिटाच्या गोष्टीला मस्तपैकी ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. कारण आपल्याला बऱ्याच जणांनंतर तेवढंच पाहिजे असतं. त्याच्या आधी मीटिंग किती व्यवस्थित झाली, आढावा कसा झाला, काही नाही, त्याच्यावर सगळं पाणी फिरतं. ते म्हणतात ते तसला बघत नाहीत लोक, ब्रेकिंग न्यूजच बघतात. आणि तिथून पुढे गेल्यानंतर कुठेही काही झालं नाही. उस्मानाबादची पण मीटिंग अतिशय व्यवस्थित झाली. उलट फार पाऊस पडत होता त्याच्यामुळे मी तिथं काही गोष्टी नाकारल्या किंवा इथं हे मला घ्यायचं नाही, सलामी वगैरे. आणि नंतर मी सोलापूरला गेलो, सोलापूरला रात्री विमानाने इकडं आलो. तेव्हा का हे बाकीचे ज्यांना काही उद्योग नाही ना असे टीका कोण करतंय त्याला त्या गोष्टीला म्हणजे ती व्यक्ती कोण आहे ते बघून त्या टीकेला महत्त्व असतं. त्याच्या टीकेला कोण लक्ष देतंय? राजगडावर रोपवे होतं, त्याला काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही लोकांनी विरोध केला. प्रकारचा नवीन निर्णय होतो. आपल्या पुण्यातनं महात्मा फुले भाजी मंडई बाहेर घ्यायची होती गुलटेकडीला, तेव्हाही विरोध झाला. मुंबईतनं भाजी मंडई ते सगळं वाशीला न्यायचं होतं नवी मुंबईत, तेव्हाही विरोध झाला. तशा प्रकारे मागं सिद्धिविनायकचा जीर्णोद्धार करताना पण विरोध झाला. काही रायगडला ज्यावेळेस रोपवे केला तेव्हाही विरोध झाला.
एवढी मोठी जनता आहे, आपली संख्या आहे, 100% लोकांना ते आवडतंच असं नाही. विरोध करणारे काय असतात, ते तरुण असतात. त्यांना वाटतं की आम्ही जसं वर तडा 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 चालत जातो तसं बाकीच्यांनी यावं. पण त्यांनाही विचार केला पाहिजे की कधीतरी ते पण 60 वर्षाचे होणार आहेत, 65 वर्षाचे होणार आहेत, 70 वर्षाचे होणार आहेत. आणि त्यावेळेस त्यांची प्रकृती वर चालण्यासारखी नसेल, वर चढण्यासारखी, किल्ला चढण्यासारखी. आणि त्याला वाटलं की नाही, आता मला अजून एकदा शेवटचं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि ते सगळं जवळ जाऊन त्या बघायचं आहे, अनुभवायचं आहे, तर त्याला रोपवे पाहिजे. आम्हालाही कळतं ना की बाबा काही काही गोष्टी कुठं केल्या पाहिजेत का नाही केल्या पाहिजेत. पण आता हे सर्रास सुरू झालेलं आहे. जे कोणी आहे त्यांच्याशी चर्चा करून काय त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घेऊ. त्याच्यामध्ये पूर्वी कसं होतं, ज्याला जाता येत नव्हतं त्याला पालखी असायची. आता पालखीवर नेणारी देखील माणसं राहिली नाहीत, कारण पालखी उचलण्या एवढी ताकदच नाही. जसं पूर्वी 100 किलोचं 1.25 मणाचं पोतं एखादी व्यक्ती आरामात उचलायची, आता आपण काय केलं आहे, 50 किलोच्या वर पोतं करायचं नाही. पण राहणीमान बदललं, लोकांचं आहार बदललेला आहे, कष्टाची तयारी बदललेली आहे आणि त्यामुळं ते 50 किलोवर आलं. काही वर्षांनी पुढं आपल्यानंतर तुम्ही मी नसेल त्याच्यानंतर कदाचित 25 किलोचंच पोतं येईल, माहीत नाही. दादा पुणे संदर्भात बैठक झाली, काय निर्णय कुठला? एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागून 1 वर्ष झालं. 413 पदांसाठी भरती झाली, परंतु अजूनही नियुक्त्या नाहीत. मराठा आरक्षणामुळे तो प्रश्न रखडलेला होता. त्यांना कधी नियुक्ती मिळणार? सगळे बाहेर विद्यार्थी तुमची वाट बघतात. त्यांना नियुक्ती मधल्या काळामध्ये तो निकाल लागेपर्यंत देऊ नका अशी काहीतरी चर्चा झाली. त्याच्यातलीच काही मुलं चर्चा करतात. आता त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलून जेवढी लवकरात लवकर नियुक्ती करता येईल तेवढा प्रयत्न करेल. कायम नाही बाई, करोनाचं प्रमाण कमी होईपर्यंत 5%च अजून आहोत, 5%च्या आत आलो नाही. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, पुणे 5%, पिंपरी चिंचवड 5.2 आहे, ग्रामीण भाग 9% आहे. आता बंधनं तुम्हाला पण, तुम्ही आता गर्दी केली ना, फिजिकल डिस्टन्स आहे का तुझं शेजारचं आहे? काय बोलता येतं तुला? बोललं तर तू आणखीन काहीतरी तिसरीच बातमी माझी लावायची. काय करणार, गप्पा बसावं लागतं. आता इथं बघ, माझा प्रोग्राममध्ये क्लिअर शेवटची ओळ असती, उपमुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमात कोविड-19च्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचं, सोशल डिस्टन्सिंग व इतर सूचनांचं पालन करण्यात यावं असे आदेश असतात. आदेश नाही, अशी विनंती असते. आता त्या विनंतीचा कितपत हे करायचा तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्हाला वाटतं, मी तर कुठेही मोठे कार्यक्रम घेत नाही. मी तिथं जाऊन 1 मिनिटात फिट कापणार आणि तिथनं निघून जाणार. मी तिथं सभा पण घेणार नाही, काहीच त्या ठिकाणी करणार नाही. जाऊ नको का? जोपर्यंत आम्हाला मोठ्या प्रमाणावर वॅक्सिन उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही ते करणार नाही. पण वॅक्सिन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालं तर मागच दोन्ही कॉर्पोरेशननी चर्चा केलेली आहे. कॉर्पोरेशनला ती गोष्ट मान्य आहे की लोकांनी इकडे तिकडे जाण्याच्या पेक्षा सोसायटी मोठी असेल तर सोसायटीच्या तिथं जाऊन व्यवस्थित वॅक्सिन त्यांचं करून दिलं जाईल. पण अजून आपल्याकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर वॅक्सिन उपलब्ध नाही. म्हणून आपण आता सध्या दिव्यांगांच्याबद्दल, इतर वर्गाच्याबद्दल ते निर्णय आपण घेतो. जो आमचा कोरोनाच्या संदर्भात काम करणारा योद्धा आहे त्याच्या संदर्भातले आम्ही ते सगळे निर्णय घेतलेले. त्यांच्याशी चर्चा करतायत. आपण पण ऐकलं असेल, पंढरपूरच्या नगराध्यक्ष जे लोकांनी निवडून दिलेले आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या इथं जे येतील त्यांना दोन्ही वॅक्सिन झालेल्यांनाच आम्ही एंट्री देऊ, असंच त्यांचं स्टेटमेंट आहे. जिथनं वारी जाणार आहे तिथल्याही काही ग्रामस्थांचं वेगवेगळं मत आहे. आम्हाला वारकरी समाजाच्याबद्दल आदर आहे, आमचं प्रेम आहे, परंतु काही बाबतीतल्या गोष्टी पण लक्षात घ्याव्या लागतात. त्यांनी आता 2 बसमध्ये आम्ही त्या बसेस वगैरेचे पण सगळी व्यवस्था
आमच्या ST महामंडळाला सांगितलेली आहे. त्या पद्धतीनं ते करतायत आणि जेवढा त्याच्यातनं मागच्या एवढं कडक नाही, त्याच्यात काही थोडी शिथिलता देऊ, पण एकदम मोकळीक पण नाही, असा काहीतरी बसून मार्ग काढायच्याबद्दल त्यांची चर्चा चालू आहे. कालच आमचे प्रशासनातले प्रमुख अधिकारी बसले होते. काही अजून थोडंसं ताणाताणी चाललेली आहे, पण मार्ग निघेल असं मला वाटतं. 21 तारखेपासून जे काही लसीकरण सुरू होणार आहे 18 वर्षांत, लस आल्यात का राज्याला? काय आत्ताच सांगितलं ना तुझ्या देखरं. ते हिंदीत सांगितलं मला. आत्ता एखादी मला सांगितलं की बाबा पंतप्रधानांनी जाहीर केलेलं आहे की 21 तारखेपासून लस मोठ्या प्रमाणावर ते उपलब्ध करून देणार आहे. मी ती बातमी ऐकली नाही कारण मी दौऱ्यावर होतो, पण माझ्याच एका सहकारी पत्रकारांनी ती गोष्ट सांगितलेली आहे. याचा अर्थ ती खरी असेल आणि लस उपलब्ध झाली की आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा कार्यक्रम 1.5 लाख लसीकरण पर डे ही पुणे जिल्ह्याच्या सर्व भागामध्ये करण्याची तयारी आमची आहे. तीच गोष्ट राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील आम्ही ती तयारी केलेली आहे. पण त्यांचं 1.5 लाख नाही, तिथल्या पॉप्युलेशनचा विचार करू. आता परवापासून सुरू होते लस आली 2 तासांनी गाडी आली तर ती आलेली असेल. त्यांनी ज्या अर्थी आवाहन केलं, आता आमच्या सरकारने पण काल एक आदेश काढला की 30 ते 44 वयोगटातल्या वर्गाला लसीकरण करण्याच्याबद्दलचे आदेश कालच निघालेले आहेत. काल संध्याकाळी निघाले. ठीक आहे, थँक्यू. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोबतच लॉग इन करा www.shobandhannews.com ला.